पुरोगामी टीव्ही न्यूज, महाराष्ट्राचं आपल्या हक्काचं मराठी चॅनल। दादासाहेब नमस्कार। पुरोगामी टीव्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। जनतेला आपल्याकडून एक दोन प्रश्नाची उकल करून घ्यायची होती, जेणेकरून 25-26 तारखेला जे आर्वी शहरामध्ये घडलं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं। आपल्या समर्थनात मोठ्या संख्येने शिवाजी महाराज चौकात ते पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा चालून गेला। हजारोच्या संख्येमध्ये त्या लोकांनी तिथे सहभाग नोंदवला होता। त्यामध्ये सर्व पक्षीय लोक होते, असं नाही की भाजपचे किंवा काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादीचे, सर्वसामान्य जनता त्या मोर्चामध्ये सहभागी झाली होती। त्या मोर्चावर विद्यमान आमदार विधानसभा क्षेत्राचे यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्या प्रतिक्रियावरून जनतेला असं वाटतं की तुम्ही त्यांच्यासोबत जे हे केलं आहे, त्यांचा थेट आरोप आहे तुमच्यावर की तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत छुपी युती केली। याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी या नगरपालिकेमध्ये सगळ्याच्या सगळ्या सीटा लढवल्यात। ज्या ज्या ठिकाणी आम्ही ज्या ज्या प्रभागामध्ये उमेदवारांना घेऊन सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीचं कमळ घराघरापर्यंत पोहोचवलं, ते सगळेच उमेदवार निवडून आलेत। जे उमेदवार डंकित होते, ज्यांची नावलौकिकता संपलेली होती, असे तो दारूवाला रवी गाडगे स्वतः उमेदवार होता। हद्दपारच्या केसेस आहे आणि अगोदरल्याच रात्री मोठा झगडा केला आणि जे आपले उमेदवार होते तिच्या डेराला मोठ्या प्रमाणात मारहाण केली, केसेस लागलेले आहे। त्याच माध्यमातून त्या दोघांचाही म्हणजे ही एक शुभांगी पुरोहित आणि रवी गाडगे यांचा पराभव झाला। त्याच आधारावर जी कसब्यामध्ये त्या लोखंडे म्हणून सारिका लोखंडे आहे, तिला लोकांनी नाकारलं, मतदारांनी नाकारलं। ज्या ज्या वेळेस ते मायबाई वार्डात फिरायला गेली होती त्यावेळेस हाकलून लावलं, म्हणजे त्यांची निवडून येण्याची क्षमता संपली अशी ह्याच्यात तेही पडली। आणि या 3 वार्डामध्ये जो 3चा वार्ड 12 नंबर, वेळेवरच माझ्या कोठ्यामध्ये विजय गिरी यांची पत्नी, त्यांना उमेदवारी आपण दिली होती, त्यांची उमेदवारी कापून वेळेवरच त्या बाईला उमेदवारी दिलीत आणि त्यामुळं तिचाही पराभव झाला। वेळेवर हे तिकीट नाकारल्यामुळं हाही परिणाम निश्चितपणानं झाला। ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरलो ते सगळे उमेदवार निवडून आणलेत आणि केवळ मतदारांचा रोष लक्षात घेऊन यांनी त्यांचं समाज एकंदरीत त्यांना भेटी घेऊन जर त्या गोष्टी निकाली काढल्या असतात तर निश्चितपणाने तेही निवडून आले असते। परंतु यांची प्रतिमा, लोकांबद्दलची जी आस्था प्रेम होता तो जिव्हाळा संपलेला होता। लोकांवर हल्ले करून या पद्धतीचं राजकारण होत नसते आणि त्या माध्यमातूनच केवळ माझ्यावर खोटा आरोप, म्हणजे ज्या 5 वार्डात आम्ही फिरलो त्यांचा आरोप नाही आहे, ज्या वार्डात फिरलो नाही, ज्यांची मलिमा खतम झालेली आहे, निवडून येण्याची क्षमता नाही, लोकांना मारहाण करतात, गैरवर्तणूक करतात, अशा लोकांसोबत आम्ही फिरलो नाही, म्हणून त्यांचा तो पराभव झाला। धन्यवाद सर।